बिलियर्ड स्नूकर असोसिएशनचा सचिव या नात्याने आज मी इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा शासनाचा जो निर्णय झाला आहे की 7 खेळांना डावललं गेलं शिवछत्रपती पुरस्कारांमधनं त्याचा सगळ्यात पहिले निषेध करतो। हे मी सांगतो की पूर्ण देशामध्ये जो पहिलं इंडिव्हिज्युअल कोणी वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल जिंकलं असेल तर ते विल्सन जोन्स यांनी जिंकलं 1958 मध्ये आणि तिथपासून मग पुढे मायकल फेरेरा आणि महाराष्ट्रात यासिन मर्चंट मी स्वतः अशोक शांडिल्य या सगळ्यांनी एशियन गेम्समध्ये पण गोल्ड मेडल जिंकलेले आहेत आणि 4 एशियन गेम्समध्ये आम्ही जवळजवळ 3 गोल्ड आणि 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा पदकाची कमाई केलेली आहे। जर खेळ एशियन आणि कॉमनवेल्थमध्ये सध्या नसेल तर त्याला बरीच वेगवेगळी कारणं असतात। ते काही खेळाचा दर्जा किंवा खेळाची पॉप्युलॅरिटी बघून हे निर्णय होत नसतात। हे राष्ट्रीय पातळीवर आपापले खेळ आपापले जेव्हा जे आयोजन करतात ज्या कंट्रीज ते स्वतःचे खेळ स्वतःला पुश करतात तेव्हा 1-2 खेळ इकडे तिकडे कमी होतात डावलले जातात। तर याचा काही असा अर्थ नाही की ते खेळ काही प्रचलित नाहीत। आमच्याकडे जितके वर्ल्ड मेडल्स एशियन टायटल्स जे आम्ही घेतले तेवढे कुठल्याच खेळात आज भारतामध्ये मिळाले नसतील आणि आपण ऑलिम्पिक्समध्ये पण इतर इतके सगळे खेळ बघतो जे नवीन खेळ आले जे काही कुठे प्रचलित नाही किंवा त्याच्यात जास्त देश खेळतही नसतील असेही खेळ आहेत। त्यामुळे शासनाने एक गोष्ट अशी कधी निर्णय घेतला नाही पाहिजे एकतर्फी। कमीत कमी त्यांनी संघटनांना बोलवायचं होतं, त्यांच्याशी एक वार्तालाप करायची होती, डिस्कशन करायचं होतं, त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता। पण हा एकतर्फी निर्णय आम्हाला नक्कीच अमान्य आहे आणि आमची विनंती असेल शासनाला की त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा।